बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शनिवारी म्हणाले, मणिपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, पण पंतप्रधान मोदी तिथे गेले नाहीत। ते राम मंदिरात किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊन फोटो सेशन करून घेतात। ते मुंबई असो वा केरळ सगळीकडे जातात, त्यांचे फोटो सगळीकडे दिसतात। देव दर्शन देत असल्यासारखे त्यांचे फोटो काढले जातात। पण हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत? 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत पक्ष कार्यालयात खरगे पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरपासून सुरू होणारी ही यात्रा देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मूलभूत मुद्द्यांवर काढली जाते। सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे। काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, हा प्रवास जनजागृतीसाठी आहे। या प्रवासातून आम्ही समाजातील गरीब आणि विविध लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत। ती यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते पूर्ण प्रयत्न करतील। भारतातील नेत्यांनीही या प्रवासात सहभागी होऊन ती यशस्वी करावी अशी माझी इच्छा आहे। संसदेत नुकत्याच झालेल्या कामकाजाबाबतही खरगे यांनी मत व्यक्त केलं। ते म्हणाले, आम्ही संसदेत देशाशी संबंधित मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सरकारने आम्हाला बोलू दिलं नाही। देशाच्या इतिहासात 146 खासदारांना निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यामुळे देशाचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही ही यात्रा काढत आहोत। काँग्रेस खासदार राहुल गांधी 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहेत। ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन 20 मार्चला मुंबईत संपेल। लोकसभा निवडणुकीच्या सुमारे 4 महिने आधी निघणाऱ्या यात्रेत 14 राज्य आणि 85 जिल्ह्यांचा समावेश असेल। या काळात राहुल पायी आणि बसने 6200 किलोमीटरहून अधिक अंतर कापतील। मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटत आहे, असं म्हणत अभिनेते प्रशांत दामले यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समोरच फटकेबाजी केली। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात शुक्रवारी पार पडला। यावेळी प्रशांत दामले बोलत होते। या नाट्य परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार उपस्थित होते। तसंच बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाट्ययात्रा काढण्यात आली। यावेळी बोलताना सर्व राजकीय नेते समोर असताना प्रशांत दामले यांनी टोले लगावले आहेत। नाट्य संमेलन ही कलाकारांसाठी दिवाळी आहे। प्रत्येक कलाकार हा मनोरंजन सृष्टीतील विविध माध्यमांवर काम करत असतो, पण नाट्य संमेलनानिमित्ताने विचारांचे आदान प्रदान होते। आम्ही कलाकार मंडळी 3-3 तास नाटकं करतो, पण 365 दिवस 24 तास अभिनय करणारी ही मंडळी मंचावर आहेत। त्यांच्या कार्याला नक्कीच सलाम। मात्र मला या नाट्यसंमेलनाचे पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्यानं मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, असं प्रशांत दामले म्हणाले। तसंच यावेळी प्रशांत दामले यांनी नेत्यांसमोर गाऱ्हाणं देखील मांडलंय। शासनाने आम्हाला योग्य त्या उपाययोजना पुरवाव्यात। रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा गोडवा निर्माण करावा। मुख्यमंत्री साहेब, नाट्यगृह बांधणं आणि ती सांभाळणं सोपं आहे। अलीकडे सांस्कृतिक मंत्री म्हणाले की आम्ही 70 नाट्यगृह बांधणार। हे ऐकून कलाकार मंडळी आनंदी झालो आहोत, पण असलेली नाट्यगृह योग्यरित्या राखणं गरजेचं आहे। त्यात सरकारनं लक्ष घालावं, असं प्रशांत दामले म्हणाले। आपल्याकडील नेते हे पैशांसाठी लाचार आणि मिंधे झालेत। नेत्यांनी त्यांची मनं आणि स्वाभिमान गहाण टाकलाय। कोण नेमकं कोणत्या पक्षात आहे हेच समजत नाही। त्यांच्या घरचेही घरी गेल्यावर त्यांना आज कोणत्या पक्षात आहात हे विचारत असतील, असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावरून लगावला आहे। रायगडमध्ये मनसेच्या सहकार निवासी शिबिरामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। दरम्यान पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की आत्ताचे जे सरकार आहे ती सहकार चळवळ नव्हे, ती सहारा चळवळ आहे। आम्ही अडकलोय, आम्हाला सहारा द्या, असं म्हणत सर्वांनी एकत्र येत सरकार सांभाळायचं। ही सहकार चळवळ नाही। महात्मा फुले यांनी खरी सहकार चळवळ उभी केली। त्यांनी जमिनी जाऊ नयेत म्हणून पहिलं आंदोलन केलं। आज महाराष्ट्रात 2,22,000 सहकारी संस्था आहेत। कुठल्याही राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात संस्था नाहीत, तर महाराष्ट्राच्या खालोखाल येणाऱ्या गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे। राज ठाकरे म्हणाले की महानंद डेअरी अमूल गिळंकृत करतंय की काय, असा सवाल उपस्थित झालाय। आम्ही जातीत भांडत आहोत। हे सर्व राजकीय फायद्यासाठी मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी बाहेरील व्यक्ती प्रयत्न करत आहेत। हे आमच्या नेत्यांना समजत नाहीये। राज्यातील जे चांगले आहे ते बाहेर काढले जाते आणि जे नेऊ शकत नाही ते बर्बाद केलं जाते।
आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे की तुमच्या जमिनी हातात घेतल्या जात आहेत. ठाणे पालघरमध्ये सुरू झालंय ते रायगडमध्येही सुरू होताना दिसतंय. रायगडमध्ये विमानतळ येते, यानंतर इथं बाहेरच्या राज्यातील लोकांना जागा विकल्या जातील. जमिनी काढून घेणं ही महाराष्ट्राविरोधातील सहकार चळवळ आहे असा आरोप त्यांनी केलाय. पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येचा थरारक CCTV व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये 2 हल्लेखोर त्याच्यावर गोळ्या झाडत असल्याचं दिसून येते. शरद सोबत चालत असलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान शरदच्या इतर साथीदारांनी त्याला उचलून रुग्णालयात दाखल केलं. पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरातील गल्लीमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी हल्ल्यानंतर तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतले. तसंच या प्रकरणात 2 नामांकित वकिलांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही वकील या हल्ल्यात सहभागी असल्याचं बोललं जात आहे. हल्लेखोरांनी शरद मोहोळवर गोळीबार केला होता. यामध्ये त्याला 3 गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरूडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच शरद मोहोळचा अंत झाला. तुम्ही ज्या लोकांवर आरोप केले, ज्यांचे घोटाळे बाहेर काढले, ते लोक भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या घोटाळ्यांचं काय झालं? आमच्या कंपन्यांवर ईडीची धाड पडली. अशा धाडींमुळे मी घाबरणार नाही असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस हे पुणे शहरात असताना दिवसाढवळ्या गँगवार होतो. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की माझा आक्षेप हा अधिकाऱ्यावर नाही. मी संपूर्ण कागदपत्र दिली आहेत, पण जी कागदपत्र तपास यंत्रणा आणि आमच्यामध्ये असायला हवी ती बाहेर गेली कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या 6 कार्यालयावर काल ईडीने छापेमारी केली. 7 ते 8 तास ही छापेमारी सुरू होती. रोहित पवार हे परदेशात असतानाच ही छापेमारी झाली. या छापेमारीवर रोहित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय. परदेशातून येताच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केलाय. रोहित पवार म्हणाले की काल सकाळी माझ्या कंपनीवर कारवाई झाली आणि मी संध्याकाळी भारतात आलो. काही चूक असती तर मी आलोच नसतो. याआधी ज्यांच्यावर अशी कारवाई झाली तेव्हा ते दिल्लीला तरी गेले किंवा त्यानंतर सत्ताबद्दल झालेला आपण पाहिला. मी अजिबात घाबरलेलो नाही आणि याबाबत सहानुभूतीही घेत नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याप्रमाणे ते येतात आणि तपास करून जातात असंही पवार यांनी म्हटलंय. राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. याला राजकीय रंग येऊ नयेत. आम्हाला देखील ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही रामाच्या दर्शनाला जाऊ, मात्र तोपर्यंत मानपानाचा कार्यक्रम बाजूला ठेवायला हवा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. तसंच आपण 22 जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग येऊ नये. राम आमचा आहे, आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे म्हणाले की बाबरी पाडल्यानंतर 25 ते 30 वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. त्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला. आम्ही 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता. राम आमचा सुद्धा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. काळाराम मंदिरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता. राम आमचा सुद्धा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ठाकरे सपत्नीक आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज सकाळीच पाहणी करण्यात आली. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचं उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याची पाहणी करत कोणतंही काम अपूर्ण राहिलं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोणतेही काम करत नाही.
याआधी देखील बरेच प्रकल्प पूर्ण केले, तेव्हा कोणत्या निवडणुका होत्या का? जे 2.5 वर्ष काम बंद करून घरात बसले होते त्यांनी केलेली घाण साफ करण्याचं काम आमचं सरकार करतंय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावलाय. तसंच या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाचे भूमिपूजन हे पंतप्रधानांच्याच हस्ते झालं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे आता पुन्हा मोदींच्याच हस्ते याचं उद्घाटन होणार असल्यानं याचा आम्हाला आनंद आहे असंही शिंदे म्हणाले. तसंच विरोधकांना आरोप करण्याशिवाय काही काम आहे का? आम्ही आमचं काम करत आहोत, त्यामुळे ते काही बोलले तरी जनता सुज्ञ आहे. डीप क्लीन ड्राईव्हचा मुंबईत परिणाम पाहायला मिळतोय. त्याच्यावर देखील विरोधकांकडून टीका करण्यात येते. डीप क्लीन ड्राईव्हमुळे त्यांना क्लीन स्वीप होण्याची भीती आहे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता एप्रिल-मे मध्ये महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नोव्हेंबर महिन्यातच ही वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा केला होता. मात्र आता एप्रिल-मे मध्ये ही वाघनखं येणार असल्याचं बोललं जाते. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. 2024 उजाडलं, त्यात आता जानेवारी पण हुकलं तरीही वाघनखं आली नाही तसं ट्विट करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावत हे ट्विट केलंय. नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकलं. सुधीर भाऊ, वाघनखं कुठंपर्यंत पोहोचली? थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेला. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आला होता. त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं. नोव्हेंबर महिना गेला, वर्ष संपलं, 2024 उजाडलं, आता जानेवारी पण हुकलं. वाघनखं काही आली नाहीत. आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार असं वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात ही वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. तर जानेवारीमध्ये ते आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते. मात्र ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरू असल्यानं याला विलंब झाला. आता एप्रिल किंवा मे महिन्यात वाघनखं आणली जाण्याची शक्यता आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचंही बोललं जातंय. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सर्व पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलाय. निवडणुकीच्या आधी 15 ते 20 दिवसात मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील असं मोठं विधान महाजन यांनी केलंय. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार आहे. यावेळी आपल्याला कळेल की कुठल्या पक्षात काय काय चाललंय. पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर 15 ते 20 दिवसात मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील असं विधान महाजन यांनी केलंय. यावेळी बोलताना गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. शरद पवारांनी 1-2 जणांना निवडून आणून दाखवावं. शरद पवारांकडे पक्ष शिल्लक राहिलेला नाही. शरद पवारांनी भाजपची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची चिंता करावी असा खोचक सल्ला महाजनांनी दिलाय.